आणि एक महत्त्वाची बातमी आहे, खेडकर कुटुंबाला न्याय द्या. नगरच्या भालगाव ग्रामस्थांनी ही मागणी केली आहे. भालगावच्या ग्रामस्थांकडून सर्वानुमते ग्रामसभेमध्ये ठराव घेण्यात आला. खेडकर कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला. वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर त्याचबरोबर तिच्या आई मनोरमा खेडकर यांचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय आणि त्याच संदर्भात आता भालगावमधील ग्रामस्थांनी खेडकर कुटुंबावर अन्याय झाल्याचा आरोप करत एक ठराव मंजूर केला. राज्यामध्ये सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे IAS अधिकारी पूजा खेडकर आणि त्यांच्या आई वडिलांची. आणि आज मी नगर जिल्ह्यामधल्या भालगाव या गावात आहे आणि गावातले हे ग्रामस्थ जे आहेत त्यांनी एक अनोखा ठराव जो आहे तो आज इथे घेतलेला आहे. गावातले ग्रामस्थ जे आहेत ते संतप्त झालेले आहेत. मनोरमा खेडकर गेल्या पंचवार्षिकमध्ये ते सरपंच होत्या, मात्र त्यांच्या कालावधीमध्ये कधीही स्वास्थ्य बिघडला नाही. सामाजिक कार्यात त्या अव्वल राहिल्या, विकासात्मक भूमिका त्यांची राहिल्या, त्यामुळे गावाला विकास पाहता आला. मात्र सध्या जी बदनामी सुरू आहे ती थांबवावी. एकतर्फी जे आहे तो व्हिडिओ जो आहे मुळशी पॅटर्न मधला पिस्तूल काढल्याचा व्हिडिओ जो आहे तो फक्त एकतर्फी दाखवला जातो. मात्र त्या अगोदर मनोरमा यांच्यावरती प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. ज्यांनी तो हल्ला चढवला तिथले गावातले स्थानिक जे प्रवृत्तीचे जे गुंड लोक आहेत त्यांच्या कमरेला धारदार शस्त्र होती, हातात लाकडं होती. त्यामुळे मनोरमा यांनी त्यांची जी पिस्तूल आहे संरक्षणासाठी त्यांनी बाहेर काढली आणि त्यानंतर तोच व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झाला आणि पुन्हा एकदा खेडकर कुटुंबाला जो आहे तो टार्गेट करण्यात येतोय असा आरोप जो आहे तो इथल्या ग्रामस्थांनी घेतलेला आहे. हनुमान मंदिर आहे आणि हनुमान मंदिरात आज योगायोगानं जे आहे आषाढी एकादशी आहे, सर्वात मोठी एकादशी आहे. त्यामुळे एक अनोखा जो ठराव आहे त्यांनी घेतलेला आहे. लवकरच ग्रामस्थाचा जो शिष्टमंडळ आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री जे आहेत ते एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री जे आहेत ते देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीला ते जाणार आहेत. जोपर्यंत यावर तोडगा मिळणार नाही, जोपर्यंत खेडकर कुटुंबाला न्याय मिळणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असा जो पवित्र आहे, असा जो ठराव आहे इथल्या ग्रामस्थांनी, इथल्या सरपंचांनी, इथल्या आजी